चिंता करीतो विश्वाची या पुस्तकाच्या माध्यमातून मी समर्थांचा जो त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य मी तुमच्यासमोर आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी एक संत म्हटल्यानंतर आपल्याला त्यांचं आध्यात्मिक हे दिसतं पहिल्यांदा, पण त्या अध्यात्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी जे राष्ट्रकार्य केलेलं आहे तर ते राष्ट्रकार्य खूप म्हणजे त्या काळाला ती गरज होती, कारण 1300च्या शतकापासून 1600च्या शतकापर्यंत पूर्ण आपल्या देशावर आणि महाराष्ट्रावरती संपूर्ण यवनांचं राज्य होतं आणि अक्षरशः इतकं वाईट पद्धतीने ते आपल्यावरती राज्य करत होते। एकतर संपूर्ण प्रजेला त्यांनी ग्रासलेलं होतं। हिंदू लोकांना ते प्रचंड मारहाण करायचे, त्यांना मुसलमान होण्यासाठी धाकधपटशाही असायची। त्यांनी जर ते नाही स्वीकारलं तर त्यांना मारून टाकलं जायचं, त्यांच्या स्त्रियांना पळवून नेलं जायचं आणि ही सगळी परिस्थिती अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चालू होती। आणि ज्या भूमीमध्ये सोन्याचा धूर निघत होता, म्हणजे जी भूमी इतकी सुंदर होती, जिथं सर्व संपन्नता होती, ती सगळी संपन्नता या यवनांच्या हल्ल्यांमुळं नाहीशी झाली। सगळीकडे हाहाकार माजला होता आणि 300-350 वर्षांच्या या पूर्ण काळामध्ये म्हणजे एक एक दिवस अमावस्या म्हणजे आपण स्वतंत्र होऊ शकतो किंवा आपण यातून बाहेर पडू शकतो, यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे किंवा आपल्याला कोणीतरी मार्ग दाखवेल असं काहीही कुठलाही आशेचा किरण त्या काळामध्ये नव्हता। मग त्यानंतर 1500च्या ह्याच्यामध्ये थोडं कबीरांचं कार्य आहे, तुलसीदास आले, संत मीराबाई आल्या आणि मग 1500च्या ह्याच्यानंतर मग हळूहळू मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती थोडी पुन्हा म्हणजे धर्माचं वारं या 3 संतांच्या माध्यमातून व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर 1608 साली समर्थांचा जन्म झाला। 1608 साली जेव्हा समर्थांचा जन्म झाला त्याच्यानंतरची 12 वर्ष समर्थांचं बालपण हे जांब गावामध्ये गेलं। जांब गावामध्ये ते 12 वर्षाचे असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते भोल्यावरून पळून गेले। कशासाठी पळून गेले? आईचं अंतःकरण त्यांनी दुखावलं। आईची खूप इच्छा होती की आपल्या मुलांनी विवाह करावा, संसारात पडावं, पण असं काही झालं नाही। आणि जर आपल्याला देव जोडायचा आहे, देश जोडायचा आहे, देवासाठी कार्य करायचे, देशासाठी कार्य करायचे, तर आपल्याला जीवलगांच्या त्रुटी सहन कराव्या लागतील आणि यासाठी त्यांनी आपल्या आईचं अंतःकरण दुखावलं आणि ते टाकळीला निघून गेले। टाकळीमध्ये त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली। 12 वर्ष त्यांचा पूर्ण स्वतःचं चिंतन स्वतःच्यासाठी त्यांनी 12 वर्ष घालवली। मग 1620 पासून 1632 हा जो काळ आहे हा त्यांचा पूर्ण तपश्चर्येचा काळ आणि त्यानंतर 1632 ते 1644 हा जो काळ आहे हा समर्थांचा भारत भ्रमणाचा काळ आहे। या भारत भ्रमणाच्या काळामध्ये समर्थांची जी मानसिकता आहे, अध्यात्मापासून आध्यात्मिक मूळचा पिंड त्यांचा वैराग्याचा आहे, ते विरक्त आहेत, संन्यस्त आहेत, पण ज्या वेळेला ते बाहेर पडले त्यांनी पहिल्या 12 वर्षामध्ये देशामध्ये काय चाललेलं आहे हे फक्त ऐकलेलं होतं, पण त्याच्यानंतर जेव्हा ते बाहेर पडले आणि त्यांनी समाजाच्या स्थितीचं सगळं हे बघितलं की समाज कुठे चाललाय, काय चाललंय, परिस्थिती काय आहे, लोकांची परिस्थिती काय आहे, लोकांना काय गरजेचं आहे, काय दिलं पाहिजे, हे सगळं त्यांनी संपूर्ण भारत भ्रमणामध्ये बघितलं, देशस्थितीचं अवलोकन केलं आणि मग त्यांच्या मनामध्ये विचार आला की अध्यात्म किंवा वैराग्य हे आपल्यासाठी आहे, पण ह्याच्या पुढे जाऊन जर आपल्याला देशाला उभं करायचंय तर आपण कशा पद्धतीने काय केलं पाहिजे ह्याचा विचार त्यांच्या मनामध्ये सुरू झाले। आणि मग ते फिरत आणि त्याकाळी कुठल्याही प्रकारचं दळणवळणाचं साधन नव्हतं। पूर्ण महाराष्ट्र म्हणजे टाकळीपासून हिमालयापर्यंतचा प्रवास आणि हिमालयापासून पुन्हा म्हणजे कन्याकुमारीपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी पायी केलेला आहे। भारत भ्रमण संपूर्ण पायी केलेलं आहे त्यांनी आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांनी तिथल्या सगळ्या समाजाचं निरीक्षण, तिथल्या लोकांची मानसिकता काय आहे, काय दिलं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे, हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे। मग ते सर्व करत असताना जेव्हा ते हिमालयामध्ये पोहोचले, हिमालयामध्ये हिमालयाच्या अलीकडे काश्मीरमध्ये असताना तिथे त्यांना श्रीनगरमध्ये हरगोविंद सिंग म्हणजे शिखांचे धर्मगुरू यांची गाठ पडली। मग ते दोघं जण म्हणजे समर्थांना कळलं की शिखांचे धर्मगुरू इथे आलेले आहेत आणि त्या हरगोविंद सिंगांनाही कळलं की महाराष्ट्रातले एक थोर संत
समर्थ रामदास स्वामी हे इथे आलेले आहेत, तर मग दोन संतांची भेट होणारच आणि त्या ह्याच्यातून ते दोघं जण एकमेकांना भेटीसाठी आले. पण तेव्हा समर्थ एकटे होते, समर्थांबरोबर कोणीही नव्हतं, ते एकटेच होते आणि हरगोविंद सिंगांच्या बरोबर जवळजवळ 1000चं सशस्त्र सैन्य होतं. मग ते बघितल्यानंतर समर्थांना आश्चर्य वाटलं की हे धर्मगुरू म्हणवतात, हे विरक्त आहेत, हे संन्यस्त आहेत आणि मग यांना सशस्त्र सेनेची काय गरज आहे. मग ज्यावेळेला ते दोघं जण एकमेकांशी वार्तालाप करत होते त्यावेळेला समर्थांनी त्यांना हा प्रश्न विचारला की मी एक विचारू का म्हटले तुम्हाला. हा विचारा म्हटले. काय तर तुम्ही एवढे म्हणजे गुरुस्थानी आहात किंवा तुम्ही वैराग्य ह्याच्यामध्ये आहात, तर मग तुम्हाला ह्या सगळ्या सैन्याची काय गरज आहे. तर ते म्हटले तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हटले, पण आत्ताची आजूबाजूची सगळी परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्याला आपला धर्म वाचवायचे आणि आपण आपल्या धर्माचे आत्ता नेते आहोत. गुरु म्हणजे आपण नेते आहोत आणि नेताच जर सुरक्षित नसेल तर आपण आपला धर्म कसा सुरक्षित करणार. आणि ह्याच्यासाठी जसं मी आत्ता स्वतः सैन्य बाळगतोय तसंच पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं सैन्य बाळगावं लागेल आणि त्याची तयारी तुम्ही आत्तापासून करा. असं जेव्हा समर्थांना हरगोविंद सिंगांनी सांगितलं त्यावेळेला समर्थांच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं. ते भारत भ्रमण करत असताना त्यांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं स्थापन केलेली आहेत. 1100 मठ मारुतीचे 1100 मंदिरं स्थापन केली आहेत आणि 1400 महंतांना त्यांनी रामदासी संप्रदायाची दीक्षा दिलेली आहे. मग हे सर्व कार्य करत असताना मारुती मंदिरच का स्थापन करायची. त्याच्या पाठीमागे सुद्धा समर्थांचा विचार आहे की मारुती हा बुद्धिमत्तां वरिष्ठम आहे, म्हणजे फक्त बल आहे असं नाही आहे, तर त्याला बुद्धीही तितकीच आहे. आपल्याकडे जर समजा आपल्या मनामध्ये खूप सारे विचार आहेत, आपल्याकडे खूप सारं बुद्धी आहे, खूप ज्ञान आहे आपल्याकडे, पण आपलं शरीर जर सुदृढ नसेल तर आपण धर्मकार्य करू शकत नाही, देशकार्य करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे जर आपलं शरीर सगळं सुदृढ आहे पण मनामध्ये जर भीती असेल तर काय उपयोग आहे त्याचा. काहीच नाही. म्हणजे मन सुद्धा सुदृढ पाहिजे आणि शरीर सुद्धा सुदृढ पाहिजे. या दृष्टीने समर्थांनी मारुती मंदिरांची स्थापना केलेली आहे. बरं, मारुती मंदिरांची स्थापना केल्यानंतर फक्त पूजापाठ चालू आहे का तिथे, फक्त मारुतीला अभिषेक केला, पूजा केली, हे केलं असं नाही. तर त्या काळात त्या व्यायामशाळा आहेत. सकाळी तिथं लहान मुलं, तरुण मुलं तिथं येतात, व्यायाम करतात, आपलं शरीर सुदृढ बनवतात आणि अशा पद्धतीनं समर्थांनी या कार्याला आपल्या सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर कथा कीर्तनं तर सुरूच आहेत. म्हणजे एका दृष्टीनं तुम्ही शरीराची मशागत करताय आणि दुसऱ्या बाजूनी तुम्ही मनाचीही मशागत करताय. ज्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे की एक समूहाने एकत्र येऊ शकत नाहीये, आपण आपल्या धर्माबद्दल काही बोलू शकत नाहीये, अशा परिस्थितीमध्ये इतक्या कठीण काळामध्ये समर्थांनी हे कार्य त्यावेळेला केलेलं आहे की गावोगावी गेलेत, मठांची स्थापना केली आहे, मंदिरांची स्थापना केली आहे, मठाधिपती निवडले. पण मठाधिपती निवडताना सुद्धा असं कोणतरी बघितलंय, हे केलंय असं नाही. पूर्ण पारखून की ही व्यक्ती पुढे जाऊन काय कार्य करू शकते, याचा देशाला काय उपयोग होऊ शकतो, ह्याचा विचार करून त्यांनी सगळ्या मठाधिपतींची निवड केलेली आहे. आणि असे कितीतरी किस्से या पुस्तकामध्ये आहेत की खूप म्हणजे अनेक मठांवरती त्यावेळेला हल्ले झालेले आहेत. पण त्यावेळेला त्या समर्थांच्या शिष्यांनी किंवा समर्थांनी जे मठाधिपती निवडून दिलेले आहेत त्यांनी आपल्या मठांचं संरक्षण केलेलं आहे. तितक्या खंबीरपणे ते उभे राहिलेले आहेत. म्हणजे मनोपासना आहे आणि शिवाय बलोपासना. बलोपासनेचं महत्त्व सुद्धा यांनी इथं खूप सांगितलेलं आहे आणि जे महत्त्व त्यांनी ते 1600च्या काळामध्ये सांगितलं आहे ते आजही आपल्याला तितकंच लागतं. म्हणजे आता जर आपण आपली परिस्थिती बघितली, आपण आपल्या मुलांना तितक्या सुरक्षित बाहेर सोडू शकत नाही आहे. सगळ्या घटना आपण सगळेजण बघतो की काय परिस्थिती. आता माझ्या घरी माझी मुलगी आहे, मला सुद्धा किती म्हणजे प्रत्येकाला ही काळजी आहे की आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना तितक्या सुरक्षित बाहेर पाठवू शकत नाही. तर मग इथे बलोपासनेचं महत्त्व आहे की आपण आपल्या मुलींना जसं मुलांना अदर ॲक्टिव्हिटीज शिकवतो, मग शिकवा, तुम्ही कराटे शिकवा, तुम्ही बलोपासना शिकवा, तुम्ही सूर्यनमस्कार शिकवा. आपल्या मुलांचं मानसिक संतुलन
शारीरिक संतुलन दोन्हीही तुम्हाला राखता आलं पाहिजे. आणि पुढे जाऊन जेव्हा एखादा काही प्रसंग आपल्या बाबतीत घडला काय किंवा पुढच्या व्यक्तीच्या बाबतीत घडला काय, तर आपल्याला तिथे स्ट्रॉंगली उभं राहता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी मुलांना आपण तयार करायचे. म्हणजे 1600च्या काळामध्ये जे समर्थांनी तेव्हा सांगितलेलं आहे ते तेव्हापासून आत्तापर्यंत हे इथं लागू आहे आपल्याला. आणि हे आपण करावं, की आपण मुलांना गायनाला पाठवतो, नृत्याला पाठवतो, बाकीच्या गोष्टी करवतो, तसं तुम्ही कराटेचं शिक्षण द्या, बाकीचं शिक्षण द्या, की जेणेकरून मुलं स्ट्रॉंग होतील. काहीही आपल्यावरती प्रसंग आला तर आपल्याला तिथं स्ट्रॉंगली उभं राहता आलं पाहिजे. हे समर्थांनी बलोपासनेतून सांगितलेलं आहे. आता बलोपासनेचाच विषय सांगायचा झाला तर समर्थांचा एक शिष्य जो पहिला होता उद्धव स्वामी, तर त्याला समर्थांनी टाकलीमध्ये पहिल्यांदा अनुग्रह दिला आणि तिथून त्यांच्या म्हणजे पहिला शिष्य तो तिथून त्यांच्या शिष्याच्या परंपरेला सुरुवात झाली. तर तो उद्धव स्वामी जो होता तो एकदा असं झालं की माहुली क्षेत्रामध्ये संगम माहुली साताऱ्याचं जवळचं जे गाव आहे तिथे स्नान संध्येसाठी गेला होता. संध्येला बसल्यानंतर जो तिथला यवन सरदार होता त्यांनी उद्धवाला उचलून नेलं. आता उद्धवाला उचलून नेल्यानंतर समर्थांना ही गोष्ट कळली की आपल्या शिष्याला उचलून घेऊन गेले. मग समर्थांनी काय केलं, 50-60 त्यांचे जे शिष्य होते ते सगळे बलदंड होते. मग त्यांना घेतलं बरोबर, हातामध्ये एक चांगला दणकट सोटा घेतला आणि समर्थ त्या सरदाराच्या पुढे जाऊन उभे राहिले. समर्थांचा तो शिष्यांचा ताफा आणि समर्थांचा रुद्रावतार बघूनच सरदाराची बोबडी वळली आणि त्यानं त्या उद्धवाला सोडून दिलं. म्हणजे इथे समर्थ स्वतः जेव्हा दुसऱ्यांना सांगतात तेव्हा ते स्वतःही त्यांनी ते तितक्याच ह्यानी आचरणात आणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर समर्थ संपूर्ण भारत भ्रमण करून झाल्यानंतर भारत भ्रमणामधले अजून म्हणजे एक महत्त्वाची हे सांगायची तर त्यावेळेला भारत हा अखंड भारत होता. म्हणजे त्यावेळेला भारताचे तुकडे झालेले नव्हते, काश्मीर वेगळा नव्हता किंवा पाकिस्तान वेगळा झालेला नव्हता, अखंड भारत होता. आणि अखंड भारतामध्ये समर्थ कैलास पर्वतावरही गेलेले आहेत, मानस सरोवर बघितलेलं आहे. कैलास पर्वत आणि मानस सरोवर आता चीनच्या ताब्यामध्ये आहे. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रीलंकेला सुद्धा जेव्हा समर्थ गेलेत, रामेश्वरमध्ये सुद्धा समर्थांचं मारुती मंदिर आहे, तिथं सुद्धा मारुती स्थापन केलं आहे. आणि त्याच्यानंतर ते लंकेला सुद्धा गेले, तर लंकेमध्ये सुद्धा समर्थांनी मारुतीचं मंदिर स्थापन केलेलं आहे. आणि खूप विशेष गोष्ट आहे ती की त्या मारुती मंदिरामध्ये समर्थांनी लिहिलेली मारुतीची आरती आजही म्हटली जाते. त्या लोकांना त्याचा अर्थ माहीत नाही आहे, हां, पण अर्थ माहीत नसला तरी ती आरती तिथं म्हटली जाते. आणि ते लोक सांगतात की हा मारुती महाराष्ट्रातला कोणीतरी महाराष्ट्रातले एक संत होते समर्थ रामदास आणि त्यांनी हा मारुती स्थापन केलेला आहे. आणि त्या त्यांनीच लिहिलेली ही आरती आहे मारुतीरायांची आणि ती आम्ही इथे करतो अशा पद्धतीनं. पुढे इकडे वरती उत्तरे सुद्धा पहेलग्रामला सुद्धा समर्थांचा मारुती आहे. म्हणजे जर कोणी पर्यटनासाठी त्या साईडला कधी गेला तर तो आवर्जून तुम्ही बघा. आणि प्रत्येक ठिकाणी समर्थांचे मठ आहेत. वाराणसीमध्ये सुद्धा मठ आहे. वाराणसीची आठवण जर सांगायची झाली तर वाराणसीमध्ये जेव्हा समर्थ भारत भ्रमण करत असताना एका घाटावरती थांबले होते, तर तिथे थांबल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथे मारुतीचं मंदिर नाही आहे. मग समर्थांनी तिथं मारुतीचं मंदिर स्थापन केलं आणि मंदिर स्थापन केल्यानंतर त्या मंदिरामध्ये विश्रांती घेत होते. ते विश्रांती घेताना त्यांना रात्री एक स्वप्न पडलं की महाराष्ट्रामध्ये एक गड आहे आणि त्या गडावर एक राजा आहे आणि त्या राजाला राज्याभिषेक होतोय. हे स्वप्न त्यांनी 1636 साली बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर 1636 साली हे स्वप्न त्यांनी बघितलं. त्यानंतर समर्थ महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये त्यांनी खूप सारं कार्य केलं. शिवाजी महाराज आणि समर्थांचं जे एकमेकांशी असलेलं, आज खूप लोक त्याच्याबद्दल उलटसुलट बोलतात की ते गुरु होते का नव्हते, बहुतेक ते म्हणजे अनेक निगेटिव्ह विचार आहेत, पण असं नाही आहे. समर्थ हे शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि याचे कितीतरी पुरावे आपल्याला इतिहासामध्ये सापडतील. काही गोष्टींचे पुरावे मागायचेही नसतात, कारण समर्थांनी सांगितले की गुप्त ते गुप्त जाणावे. समर्थांच्या राजकारणाचा तो भाग आहे की प्रत्येक गोष्ट त्यांनी मोकळेपणाने सांगितलेली नाहीये किंवा प्रत्येक गोष्टीचा पुरावा तिथं त्यांनी सोडलेला नाहीये. मग ते अफजलखानाचा वध असेल, त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत तिच्या स्वराज्यासाठी महत्त्वाच्या होत्या. तर अशा महत्त्वाच्या गोष्टींचा पाठपुरावा करत असताना काही पुरावे मागं सोडलेले नाहीत आणि आपण ते मागूही नये पुरावे. अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या जर पुरावे जर पाठीमागं सोडले असते तर कदाचित आज आपण सगळे बुरखेवाले झालो असतो. आणि ही परिस्थिती आहे.
आणि समर्थांनी हे सगळं स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं. कितीतरी लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत की त्यांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी कशा पद्धतीने शिवाजी महाराजांना मदत केली. आग्र्याहून असणारी सुटका असेल, अफजल खानाचा वध असेल, असे कितीतरी प्रसंग आहेत. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट आलेलं आहे तेव्हा तेव्हा समर्थांच्या शिष्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ती पूर्वसूचना महाराजांपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि याचे पुरावे आपल्याला कुठेही सापडणार नाही, पण हे आहे कारण समर्थांचं आणि शिवाजी महाराजांचं जे नातं आहे ते शहाजीराजांच्या आधीपासून म्हणजे शहाजीराजांपासूनचं आहे. ज्यावेळेला समर्थ कार्य करायला सुरुवात करणार होते किंवा त्यांचा तपश्चर्येचा काळ होता त्यावेळेला शहाजीराजे महाराष्ट्रामध्ये होते. शहाजीराजांनी स्वराज्याची स्थापना करण्याचा एक प्रयत्न केला होता पण तो असफल झाला. ते बंड मोडून पडलं आणि त्यावेळेला शहाजी महाराज काहीच करू शकले नाही. मग त्यांनी निजामाची नोकरी सोडून त्यांनी आदिलशाही पत्करली. आदिलशहाने काय केलं तर त्यांना महाराष्ट्रातली एक कराड, कोयना, पाटण, सातारा, कोल्हापूर या भागातली जहागीर दिली. पण जहागीर जरी दिलेली असली तरी त्यांना मात्र महाराष्ट्रापासून बाजूला ठेवलं आणि त्यांना ठेवलं बंगळूरमध्ये ठेवलं. बंगळूरमध्ये तिथे बसून ते इकडे काही करू शकणार नाही असा आदिलशहाचा एक गोड गैरसमज होता. त्यांच्या हे लक्षात आलं नाही की महाराष्ट्रात आदिलशहा जरी शहाजीराजे जरी नसले तरी शहाजीराजांच्या तितक्याच कर्तृत्ववान पत्नी जिजामाता आहेत आणि जिजामातांनी शिवाजीराजांना जन्म देऊन कशा पद्धतीने घडवले हे सांगण्याची आता गरज म्हणजे नाहीच आहे. सगळ्यांनाच माहिती येते की शिवाजीराजांना त्यांनी कसं घडवलं. मग शिवाजीराजांना त्यांनी या पद्धतीने घडवलेलं आहे की लहानपणा आणि मुळातच म्हणजे जे गर्भातूनच आलेलं आहे त्यांच्या ते वेगळे संस्कार करण्याची गरजच नाही आहे. ते सगळं गर्भातूनच आलेलं आहे त्यांना आणि त्यामुळे शिवाजीराजे घडत आहेत. आता समर्थांचं आणि शिवाजीराजांच्या एक कालखंडाचा जर आपण विचार केला तर समर्थांचा जन्म 1608 सालचा आहे आणि शिवाजी महाराजांचा जन्म 1630 सालचा आहे. बरोबर, म्हणजे दोघांच्या मध्ये वयाचं अंतर किती आहे? 22 वर्षांचं अंतर आहे. 22 वर्षांमध्ये समर्थांचे पहिले 12 वर्ष आपण बाजूला ठेवू, त्याच्यानंतरचे 10 वर्ष तपश्चर्येमध्ये गेले आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. ज्यावेळेला समर्थ भारत भ्रमणाला बाहेर पडतात आणि भारत भ्रमण करून येतात 1644 साली, त्यावेळेला शिवाजी महाराज 14-15 वर्षांचे आहेत आणि वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या ह्याची शपथ घेतलेली आहे, स्थापनेसाठीची शपथ घेतलेली आहे. म्हणजे दोघांचा जो काळ आहे तो एकमेकांना एकदम कोरिलेट करतो आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं बीज रोवलं. पण बीज रोवलं म्हणजे बीज रोवायच्या आधीची जी सगळी मशागत आहे ती समर्थांनी केलेली आहे. म्हणजे मन घडवणं, एक निष्ठ धर्मासाठी जी निष्ठा हवी, धर्मासाठी जे आचरण हवं, जे मनामध्ये आपल्याला एक प्रकारचं जे हे पाहिजे, आपल्याला धर्मासाठी आपण जागा झालं पाहिजे किंवा ती जी सगळी झोपलेली प्रजा होती की आपण काही करू शकत नाही आणि हे असंच चालू राहणार आहे आणि आपण असेच मरणार आहे आणि यवन आपल्यावरती अशा पद्धतीनेच राज्य करणार आहे, अशी मनामध्ये जेव्हा एक भीती किंवा अशी सगळं संपल्यासारखं समाजाची स्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये हे स्वराज्य स्थापन करणं आणि स्वराज्य स्थापन करण्याआधी लोकांच्या मनाची मशागत करणं, ही मशागत करण्याचं काम सगळ्यात मोठं समर्थांनी केले. कारण समर्थ ज्या ज्या ठिकाणी जात होते त्या त्या ठिकाणी ते कथा कीर्तन करत होते. कथा कीर्तन म्हणजे प्रवचनं नव्हती किंवा अध्यात्म नव्हतं, तर तुम्ही जागे व्हा, आजूबाजूला बघा, आपल्या आया बहिणींवरती काय अत्याचार होत आहेत, आपण कशा पद्धतीनं उभं राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या दृष्टीने ते समाजाला जागं करण्याचा प्रयत्न करत होते, प्रबोधन करत होते आणि जी मरगळ आली होती लोकांच्या मनावरती ती सगळी झटकून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता आपण हजारो मठ आपण मंदिरं स्थापन केली हे बघितलं, पण महाराष्ट्रामध्ये 11 मारुतींचं स्थान खूप विशेष आहे. आपण जसं अष्टविनायकाची यात्रा करतो तसं 11 मारुतींची यात्रा करणारे सुद्धा खूप सारे लोक आहेत. 11 मारुतींचं जे विशेष महत्त्व आहे त्याची हे अशी आहे की शहाजी राजांच्या जहागिरीमध्ये हे 11 मारुती समर्थांनी स्थापन केले. शहाजीराजांची जहागीर कुठे कुठे होती तर सातारा, कराड, पाटण, कोयना, कोल्हापूर, सांगली हा जो सगळा भाग आहे हा शहाजीराजांच्या अखत्यारीत होता आणि मग त्या अखत्यारीमध्ये तिथे शिवाजी महाराज वाढत होते आणि शिवाय समर्थांना ही खात्री होती. आता महाराष्ट्रात बाकीचे सरदार नव्हते का
यवनांच्या हाताखाली काम करणारे, म्हणजे शहाजीराजे आदिलशहाच्या हाताखालीच काम करत होते. असे अनेक सरदार होते महाराष्ट्रामध्ये की जे यवनांच्या हाताखाली काम करत होते. पण तरी सुद्धा शहाजीराजांचीच जहागीर त्यांनी का निवडली? तर शहाजीराजांनी हा बंडाचा जो प्रयत्न आहे तो आधी केलेला आहे. आधी प्रयत्न केला, ते बंड मोडून पडलं, म्हणजे परत तिथं बंड करण्याला आपल्याला जागा आहे किंवा शिवाजीराजांच्या रूपाने हे बंड तिथं उभारू शकतं याची पूर्ण खात्री समर्थांना होती आणि म्हणून त्यांनी तोच भाग निवडला. आता हे जे 11 मारुती आहेत त्यातले 7 जे मारुती आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि 2 मारुती सांगली जिल्ह्यात आहेत, 2 मारुती कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. अशा 11 मारुतींची स्थापना त्यांनी केली. आता 11 मारुतींची स्थापना करण्यापाठीमागं त्यांचं स्ट्रॅटेजी काय होतं ह्याचं पूर्ण म्हणजे खूप जणांनी त्याच्यावरती विचार केला, पण ते नाही सापडलेलं किंवा तो तिथंपर्यंत आपण नाही पोहोचू शकलो. पण समर्थांचंच वाक्य मी जसं मगाशी म्हटलं की 11-11 बहु 11 काय 11 कळेची ना, 11-11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी असं समर्थ म्हणतात. म्हणजे ही जी गुप्तता आहे ती फक्त समर्थांना आणि शिवाजी महाराजांनाच माहिती असेल की या सगळ्याचा उपयोग स्वराज्यासाठी काय होणार आहे, कशा पद्धतीनं आपण हे सगळं कार्य करणार आहोत, हे सगळं गुप्त पद्धतीने त्यांनी सांभाळलं आणि ती गुप्तता त्यांच्याबरोबरच राहिली. आज कुठलंही कुठलंही धुळ्याला खूप मोठं त्यांचं ते वाग्देवता मंदिर आहे, तिथं समर्थांचं प्रचंड साहित्य आहे, म्हणजे सगळं समग्र तिथं तुम्हाला मिळेल. पत्रव्यवहार सापडतील समर्थांनी केलेले, वेगवेगळ्या ठिकाणच्या अनेक नोंदी तिथे सापडतील. पण स्वराज्याच्या बाबतीत त्यांनी जे काही कार्य केलं, जी काही गुप्तता सांभाळली, त्याचं कुठंही तुम्हाला म्हणजे हे मिळणार नाही, लेखी काहीही मिळणार नाही. आणि या सगळ्या ह्याच्यातून लोक असं म्हणतात की समर्थ हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का असा प्रश्न निर्माण होतो, पण असं नाहीये त्यावेळी. आणि मुळात शिवाजी महाराज हे इतके गुणग्राही व्यक्तिमत्व होतं की ते एका गुरूंवर थांबणारे नव्हते. स्वतः जिजामाता ह्या त्यांच्या पहिल्या गुरु होत्या. त्याच्यानंतर जसे ते मोठे झाले तसं शस्त्रास्त्र शिकण्यासाठी दादोजी कोंडदेवांची निवड झाली, म्हणजे तिथे सुद्धा दादोजी कोंडदेव हे गुरु आहेत. दादोजी कोंडदेव गुरु आहेत का हा सुद्धा प्रश्न मध्ये काही लोकांनी उपस्थित केला होता. आणि त्याच्यानंतर मग तुकाराम महाराजांना सुद्धा आपण गुरु म्हणू शकतो, कारण जेव्हा जेव्हा असं खूप काही मोठं मानसिक संतुलन, म्हणजे आपण साधे आपल्या संसारातले प्रश्न सोडवताना सुद्धा आपण थोडं हे होतो, चलबिचल होतो. मग इथे तर स्वराज्याचा प्रश्न आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना जेव्हा कधी मनाची अस्थिरता जाणवत होती किंवा कधी काही थोडंसं हे वाटायचं, त्यावेळेला त्यांनी तुकाराम महाराजांचा सुद्धा आपला गुरु हे केलेला आहे. तुकाराम महाराजांची कीर्तन प्रवचनं सुद्धा ऐकलेली आहे. मग हे सगळं आपण मान्य करतो, तर मग समर्थ का नाहीत मान्य करतो? समर्थ हे सुद्धा त्या काळचे त्यांचे समकालीन संत आहेत आणि त्यांचं आणि शिवाजी महाराजांचं कार्य हे पॅरेलल चाललंय, समांतर आहे. ह्याच्यात मिसळलेलं नाहीये, ह्यांच्यात मिसळलेलं नाहीये. दोघांचं कार्य वेगळं आहे, पण ते परस्पर पूरक आणि समांतर आहे. दोघांशिवाय एकमेकांशिवाय ते काम पूर्ण होऊ शकलं नसतं आणि म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना तेव्हा एवढ्या मोठ्या ह्यानी झाली आणि आज आपण हिंदू म्हणून इथे सगळेजण बसलेलो आहोत असं मला वाटतं. आता त्याच्या पुढे जाऊन समर्थांनी जे भिक्षातंत्र आणलं, भिक्षेची जी हे आहे समर्थ संप्रदायातली, तर मध्ये एक असा किस्सा घडला होता, फेसबुकवरतीच पाहिलं होतं मी, की एक बाई होती, मध्ये समर्थांचा म्हणजे दरवर्षी समर्थांचा दौरा निघतो आणि भिक्षा मागत ते वेगवेगळ्या म्हणजे दरवर्षी एक गाव त्यांनी निवडलेलं असतं, एखादा जिल्हा निवडलेला असतो आणि ते जातात सगळं भिक्षा हे करण्यासाठी. बरं, भिक्षेचं कारण काय असतं तर वर्षभर जे अन्नदान गडावरती होतं त्या अन्नदानासाठी जे धान्य लागतं ते हे सगळं त्या भिक्षेच्या माध्यमातून ते गोळा करतात. मग आता ते तिथे विकत घेऊ शकत नाहीत का किंवा त्यांची परिस्थिती नाही आहे का? असं नाही आहे, ते समर्थ आहेत, त्यांच्याकडे भरपूर आहे सगळं, पण भिक्षा गोळा करण्याचं कारण काय आहे की त्या निमित्ताने समाज एकत्र येतो, एकमेकांना देण्याची शेअरिंगची सवय लागते आणि त्यासाठी वर्षातून एकदा हा दौरा आजही सज्जनगडवरून निघतो आणि जे धान्य गोळा करतात त्यातून तिथे वर्षभर अन्नदान होतं, तिथले उत्सव वगैरे सगळे होतात. मग ही जी संकल्पना आहे तर अक्षरशः म्हणजे लोकांना भिक्षा आणि भीक यातला फरक सुद्धा कळत नाही आणि उच्च विद्याविभूषित असलेल्या लोकांना सुद्धा बोलताना ताळतंत्र राहत नाही की आपण काय बोलतोय. तर लिटरली भीक मागणारे असं म्हणणाऱ्या लोकांना मला अगदी म्हणजे मला खूप तेव्हा मी एवढी संतापले होते, मला खूप राग आला होता की
काय बोलतात लोक, भिक्षा आणि भीक यातला फरक कळत नाही. भीक म्हणजे काय असतं, स्वतःचं पोटाचं उदरभरण करण्यासाठी आपण भीक मागतो, आणि भिक्षा ही आपल्या पोटासाठी नसते, तर भिक्षा ही समाजासाठी असते, समाजाच्या हितासाठी असते. समाजाला आपण काहीतरी देणं लागत असतो, आणि त्यासाठी, त्या कार्यासाठी ती भिक्षा जी आहे ती समर्थांनी पुढे केलेली आहे. आता भिक्षेचा शोध समर्थांनी नाही लावलेला, भिक्षेचा शोध खूप आधीपासून आहे. म्हणजे आपण गुरुदत्तांचं जर बघितलं तर गुरुदत्त हे सुद्धा भिक्षेवरतीच आपला उदरनिर्वाह करत होते. नवनाथ बघितले तर नवनाथ सुद्धा भिक्षेवरतीच आपली गुजराण करत होते. पण समर्थांनी भिक्षेचं स्वरूप बदललं, भिक्षेला व्यापक स्वरूप दिलं, राष्ट्रीय स्वरूप दिलं, आणि समर्थांची भिक्षा ही आध्यात्मिक नव्हती तर ती राष्ट्रीय स्वरूपाची होती. मग ही भिक्षा समर्थ जेव्हा मागतात त्यावेळेला प्रत्येक दरवाजामध्ये, म्हणजे समर्थांचे जे शिष्य आहेत ते भिक्षा मागण्यासाठी जेव्हा लोकांकडे जातात त्यावेळेला तिथे एखादा श्लोक म्हणतात, आणि तो श्लोक म्हटल्यानंतर घरातली गृहिणी जी कोण आहे ती येऊन भिक्षा वाटते. आता तो काळ कसा आहे तर एकतर संपूर्ण शिवाजी महाराजांची हे सुरू आहे, लढाया सुरू आहेत, सतत आक्रमणं सुरू आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये घरामधले जे पुरुष आहेत ते सगळे लढाईला गुंतलेले आहेत. घरातल्या स्त्रीची मानसिकता काय असेल की माझं जे घरातलं, माझी व्यक्ती जी आहे ती बाहेर गेलेली परत येईल का, सेफ येईल का, सुरक्षित येईल का, हा भाव मनामध्ये घेऊन ती स्त्री येते धान्य घेऊन समोर. त्यावेळेला समर्थांच्या मनाचा श्लोक काय सांगतो की मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, बरोबर, मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे असं समर्थ म्हणतात. मग हे जे आहे या श्लोकाच्या माध्यमातून किती म्हणजे त्या स्त्रीच्या मनामध्ये थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते घरामध्ये. तिला वाटतं की हां, म्हणजे काहीतरी देव आपल्याबरोबर आहे, काहीतरी चांगला विचार त्या श्लोकाच्या माध्यमातून त्या घरापर्यंत पोहोचतो, आणि मग ती भिक्षा घेऊन समर्थ पुढे जातात किंवा समर्थांचे शिष्य पुढे जातात. तर हे जे सगळं आहे हे भिक्षातंत्र, तर याला चुकीच्या पद्धतीने जे बोललं जातं याच्याबद्दल मला अतिशय वाईट वाटतं की हे चुकीचं आहे. म्हणजे जे आहे समर्थांनी काय केलेलं आहे, कोणत्या पद्धतीने हे तंत्र पुढे आणलेलं आहे. बरं, त्यांनी भिक्षातंत्र सांगताना सुद्धा काय सांगितलंय की खूप भिक्षा मिळेल तिथे थांबू नका जास्त वेळ, चांगली भिक्षा मिळेल तिथे थांबू नका जास्त वेळ, कारण चांगली भिक्षा जर आपल्याला एक सतत सलग मिळत गेली ना तर आपण आळशी होतो, आपल्याला आळस येतो. मठाधिपतींना सुद्धा त्यांनी सांगितलंय की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जावा, एकाच ठिकाणी जाऊ नका. पूर्वीच्या काळी असं होतं की वार लावून जेवण्याची पद्धत होती की तर एका दिवशी, प्रत्येक दिवशी एकेका घरी जेवायला जायचं, पूर्वी होतं तसं. तर मग ते सुद्धा समर्थांना मान्य नव्हतं. का नव्हतं तर तेवढ्या ठराविकच घरांशी आपला संपर्क येतो आणि बाकीच्या घरांशी आपला संपर्क येत नाही, तर ते नको म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षा मागा असं सांगितलेलं आहे. समर्थ जेव्हा स्वतः तपश्चर्येच्या काळात होते त्यावेळेला सुद्धा वय किती 12 वर्षाचं, म्हणजे 12 ते 24चा जो वयाचा कालखंड आहे त्या काळामध्ये समर्थ भिक्षा मागतायत, आणि भिक्षा मागत असताना त्यांना चांगली भिक्षा जिथं मिळतीये, लोक कौतुकाने, काही लोक कौतुकाने द्यायची, तर ते त्यांना मान्य नव्हतं. एखाद्या दिवशी जर चांगली भिक्षा एखाद्या घरामध्ये मिळाली तर दुसऱ्या वेळेला ते तिथं जायचे नाही, दुसरी भिक्षा दुसऱ्या ठिकाणी जायचे. का जायचे तर हे सतत मला जर असं चांगलं खायची सवय लागली तर माझा देह आळसावून जाईल, आणि माझा मला कार्य जे करायचं ते कार्य कुठेही होणार नाही त्याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी लहानपणापासूनचा त्यांचा हा विचार आहे. म्हणजे वयाचा, ज्या वयामध्ये मुलांना आत्ताच्या काही कळत नाही, माझी मुलगी 12 वर्षाचीच आहे, काय कळतं 12 वर्षाच्या मुलांना, पण तरी सुद्धा समर्थांचा तो विचार तेव्हा आहे की 12व्या वर्षी जेव्हा ते बाहेर पडलेत आणि भिक्षा मागतायत, तर जिथं खायला लहान मुलांना किती आवडतं तिथं ते स्वतः थांबत नाहीत, ते स्वतः तिथून बाजूला होतात, साधी भिक्षा घेतात आणि घरी येतात आणि ती खातात. तर हे भिक्षातंत्र जेव्हा पुढे, म्हणजे समर्थांनी राष्ट्रकार्यासाठी भिक्षा वापरलेली आहे, त्यानिमित्ताने समाज एकत्र येईल, त्यानिमित्ताने लोक एकमेकांना मदत करतील, या ह्यानी ते भिक्षातंत्र आहे. किंवा आता समर्थांचं म्हणणं असं आहे की कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, आणि भिक्षा मासे म्हणजे परीक्षून सोडावी, मला ते वाक्य थोडं लक्षात येत नाहीये. तर घरांची घरं म्हणजे प्रत्येक घरामध्ये जेव्हा आपण जातो, भिक्षेसाठी जातो, त्यांच्या घरामध्ये उतरतो तिथे, त्यावेळेला आपल्याला त्या घरातलं वातावरण काय आहे, ही लोक कोण आहेत, कशी आहेत,
त्यांचा आचरण कसं आहे, मग आपण कुणाला आपलं म्हणू शकतो, कुणाला आपण आपलं म्हणू शकत नाही, कोण परक्यांचा धार्जिन आहे, कोण परक्यांना मदत करणारा आहे, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी अवलोकन केलेलं आहे. भिक्षा मागणं म्हणजे फक्त उदरभरण किंवा फक्त धान्य गोळा करणं असं नाही आहे. तर त्या निमित्तानं ते सगळ्यांच्या संपर्कात येत आहेत, घरं जोडली जात आहेत. आणि गंमत म्हणजे समर्थांचे जेवढे सगळे शिष्य आहेत, मग ते अक्कास्वामी असतील, प्रेरणास्वामी असतील, कल्याणस्वामी असतील, किंवा असंख्य असे शिष्य आहेत की जे भिक्षेच्या माध्यमातून समर्थांशी जोडले गेलेले आहेत आणि ते भिक्षेच्या माध्यमातूनच त्यांना मिळाले. तर त्यासाठी भिक्षा तंत्र जे आहे हे खूप म्हणजे त्याचं योगदान या संपूर्ण कार्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि बलोपासनेचं महत्त्व तर मगाशी मी थोडंसं सांगितलंच की ठिकठिकाणी जेव्हा राम समर्थांनी मठांची स्थापना केली, मंदिरांची स्थापना केली, त्यावेळेला मुलांना, त्या तिथल्या लहान मुलांना त्यांनी पोहण्याची दीक्षा, पोहायला शिकवलं. पोहणं हा एक सुद्धा व्यायामच आहे. स्वतः समर्थ 1200 सूर्यनमस्कार रोज घालत होते. आपल्याला 12 सूर्यनमस्कार सुद्धा घालायला जमत नाहीत, पण त्या काळी ते 1200 सूर्यनमस्कार रोज घालत होते. त्यामुळे त्यांचं शरीर तितकं बलदंड होतं. आणि जसं म्हणतो आपण की शरीर बलदंड आणि मन सुद्धा तितकंच खंबीर होतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळं ते एवढं मोठं राष्ट्रकार्य, एवढं मोठं धर्मकार्य करू शकले. म्हणजे समर्थांची फक्त एक आध्यात्मिक हे म्हणून आपण जे बघतो त्याच्या पलीकडचं जे राष्ट्रकार्य आहे ते या पद्धतीचे. आणि फक्त महाराष्ट्रातच त्यांनी मारुती स्थापन केलेले नाही आहेत, तर संपूर्ण म्हणजे भारतभरामध्ये सगळीकडे त्यांचे मारुती आहेत. आणि त्याच्या पाठीमागची जी योजना आहे ती पण आहे अशी आहे की ठिकठिकाणी सगळ्या गावांमध्ये व्यायामशाळा सुरू व्हाव्यात, बलोपासनेचं महत्त्व लोकांना कळावं, मनाची मशागत व्हावी, शरीराची मशागत व्हावी, आणि या सगळ्याचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी व्हावा, स्वराज्य बांधणीसाठी व्हावा. म्हणजे साधं मगाशी तुम्हाला मी समर्थांचा जन्माचा हे आणि शिवाजी महाराजांच्या जन्माचा टप्प्याचं जे सांगितलं, ज्यावेळेला समर्थांनी या मुलांना घडवायला सुरुवात केली त्यावेळेला शिवाजी महाराज नुकते उभे राहत होते. आणि ज्यावेळेला शिवाजी महाराज उभे राहिले त्यावेळेला हे मावळे ऑलरेडी तयार होते सगळे. त्यांनी तयारी करून ठेवली होती ह्या मुलांची की शरीर पण तंदुरुस्त करून ठेवलं होतं, मनही तितकंच तंदुरुस्त करून ठेवलं होतं. मनामध्ये धर्मकार्याची, देशकार्याची ज्योत ऑलरेडी त्यांनी पेटवून ठेवली होती. आणि त्यामुळं ज्यावेळेला शिवाजी महाराजांसारखा नेता समोर उभा राहिला त्यावेळेला हे सर्व लोक, ही सगळी मावळे लोक आहेत की त्यांना जाऊन तिथे मिळालेली आहेत. आणि त्यामुळं हे स्वराज्य कार्य, हे एवढं मोठं स्वराज्य आपल्याला मिळालं. म्हणजे शिवाजी महाराज हे बीज रोवणारे आणि त्याची मशागत करणारे आहेत, पण त्याच्या आधीची जी मशागत आहे ती सगळी समर्थांनी केलेली असं मला वाटतं. आनंदवन भुवनीचं आनंदवन भुवनीचा एक मुद्दा सांगायचा राहिला की मगाशी मी म्हटल्यासारखं की काशीमध्ये जेव्हा समर्थ होते त्यावेळेला तिथे मारुती मंदिर नव्हतं आणि मारुती मंदिराची स्थापना त्यांनी तिथं केली. त्याच्यानंतर त्यावेळेला त्यांना ते एक स्वप्न पडलं होतं आणि ते स्वप्न उराशी घेऊन ते महाराष्ट्रामध्ये परत आले. पण ज्यावेळेला 1674 साली शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला त्यावेळेला त्यांना ते हे झालं की हे स्वप्न आपण 1636 साली पाहिलं होतं आणि आज ते स्वप्न इथे साकार होत आहे. आणि ते स्वप्न साकार होताना त्यांचा जो काही आनंद होता तो आनंद त्यांनी या आनंदवन भुवनी या 59 ओव्यांच्या काव्यामध्ये रचलेला आहे. आता आनंदवन भुवनी हे नाव कसं पडलं तर वनभुवन हे काशीला पूर्वीचं नाव आहे, वनभुवन म्हणतात. आणि त्या वनभुवनामध्ये जे स्वप्न पडलेलं होतं ते आनंद देणारं स्वप्न आज प्रत्यक्षामध्ये समोर उभं राहते, म्हणून तो आनंद व्यक्त करण्यासाठी हे आनंद वनभुवनी हे काव्य त्यांनी रचलेलं आहे.